आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी. 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध. 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाईन. एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज. अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध. आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी. संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66. नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय. इचलकरंजी शहर आणि परिसरातील वृद्ध, निराधार, विधवा आणि दिव्यांग पेन्शनधारकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीनं तोडगा काढावा, तसंच रखडलेली पेन्शन तात्काळ सुरू करून शासनानं विविध योजनांतील लाभार्थ्यांना न्याय द्यावा, या मागण्यांसाठी इचलकरंजी वृद्ध, निराधार, दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं आज अप्पर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. यावेळी शासनाकडे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पेन्शनचा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. इचलकरंजीत सुमारे 38 ते 40 हजार पेन्शनधारक असून संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना आणि श्रावणबाळ योजनेतल्या लाभार्थ्यांना अनेक महिन्यांपासून पेन्शन मिळवण्यात अडचणी येत असल्याचा आरोप संघटनेनं केलाय. काही लाभार्थ्यांनी OTP आणि आधार पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांची रखडलेली पेन्शन अद्याप जमा झालेली नाही. काहींना 6 ते 8 महिने तर काहींना 1-2 वर्षांपासून थकीत पेन्शन मिळालेली नसल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळं वृद्ध, निराधार, विधवा आणि दिव्यांग नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं संघटनेनं सांगितलं. यावेळी संघटनेनं मागील थकीत पेन्शन तातडीनं वितरित करावी, वृद्ध, विधवा आणि परित्यक्त्या महिलांच्या पेन्शनमध्ये 1,000 रुपयांची वाढ करावी, पेन्शनसाठी उत्पन्नाची मर्यादा 50,000 रुपये करावी, ऑनलाईन प्रक्रिया अधिक सुलभ करावी, तसंच पेन्शनसाठीची वयोमर्यादा 65 ऐवजी 60 वर्ष करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिलाय. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडून दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली असली तरी विधवा, परित्यक्त्या आणि वृद्ध लाभार्थ्यांना त्याच धर्तीवर वाढ देण्यात आलेली नसल्याची खंत व्यक्त केली. त्याचबरोबर प्रलंबित पेन्शनचा प्रश्न तातडीनं निकाली न काढल्यास पुढील काळात व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी कॉम्रेड सदाम लाबादे, भाऊसो कसबे, उषा माळी, संजय टेके, यासिन भुई, भरमा कांबळे, धनाजी जाधव, नूर मोहम्मद बेळकुडे यांच्यासह पदाधिकारी आणि पेन्शनधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.